आणखी एका मोठी बातमी आहे। इंद्रजीत सावंत या नारवाच्या शब्दामध्ये शिवीगाळ केल्यानं नागपूरमधील प्रशांत कोरटकर वादाच्या भोवऱ्यात सापडले। नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं आहे। हातामध्ये काळे झेंडे घेऊन कोरटकर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले असताना कोरटकरच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस अधिकाऱ्यांनी मराठा आंदोलकांशी चर्चा करून शांतता आणि संयम बाळगण्याचं आवाहन केलं। की प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत, संशोधक आहेत, त्यांच्या विरुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आणि मराठा समाजाविरुद्ध जी चुकीचे वक्तव्य केले, जी शिवीगाळ केली, जे नको बोलायला हवे होते ते बोलले आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कार्य केलेलं आहे हेतुपुरस्सर आणि जाणून बुजून। त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही माफी मागावी, त्यांना अरेस्ट करण्यात यावी आणि याच्यानंतर अशा प्रकारची कार्यवाही किंवा चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही याची ती शाश्वती देतील, ग्वाही देतील। हा प्रशांत कोरटकर सरळ मीडियावर येऊन बोलतोय की मी तो नाही। तसं सावंतांनी कुठेच त्याचा उल्लेख केल्याने महाराष्ट्रामध्ये 100 असतील प्रशांत कोरटकर। हाच का बरं पुढे आला, यांनीच का बरं बाईट दिली माझा, आणि तो म्हणतो स्वतः की माझी ID हॅक केली आहे, माझा नंबर मॉप केलेला आहे। तर इतकं तज्ञ लोक 12 वाजता रात्री कुठून मॉप करणार? कालचं जे त्यांनी वक्तव्य केलं महाराजांबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल हे खूपच चुकीचं आहे आणि अश्लाघ्य भाषेत तो बोललेला आहे, आवारची भाषा त्यांनी वापरलेली आहे। आता आम्हाला हे म्हणायचं आहे की याच्या हे बोलण्याकरता त्याला कोणी प्रोवोक केला किंवा त्याचा कोणी बोलत होता आणि कोणी आहे का असं आम्हाला आणि त्याने जे वक्तव्य केलं आहे त्याचं त्यांनी जाहीर माफी मागावी, मीडियासमोरून मागावी, लेखित द्यायची पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी माफी मागायची महाराजांची। आज आमचा बंदोबस्त लागलेला आहे, सर्वत्र पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे आणि ते तर कालपासून प्रशांत कोरटकर नाही आहेत इथे निवासस्थानी आणि सर्वत्र बंदोबस्त आमचा लागलेला आहे, नियोजन चालू आहे। तर आपण बघतोय कशा पद्धतीने मराठा कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि प्रशांत कोरटकर नावाच्या बऱ्याचशा व्यक्ती राज्यामध्ये असतील, पण हाच प्रशांत कोरटकर का समोर आला असा सवाल या आंदोलकांकडून विचारला जातोय। हातामध्ये काळे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि प्रशांत कोरटकर यांच्या विरोधामध्ये आता रोष व्यक्त केला जातोय, कारण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना अरेतुरेची भाषा त्या व्यक्तीने वापरलेली होती फोनवरून। त्याचा निषेध राज्यभरातून केला जातोय। मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय, संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक झालेला आहे। दरम्यान नागपूरमध्ये आपण बघितलं तर ज्या ठिकाणी डॉक्टर प्रशांत कोरटकर यांचं घर आहे त्या तिथे हे सर्वजण आंदोलन करताना दिसत आहेत। मराठा समाजाचे कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे कोरटकरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। हातामध्ये काळे झेंडे घेऊन घोषणाबाजी जोरदार करण्यात आली आहे। कोरटकरच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। तर प्रशांत कोरटकर यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जाते। जरी प्रशांत कोरटकर यांनी आरोप फेटाळले असले तरी देखील तुम्ही एकटेच मग समोर का आलात? प्रशांत कोरटकर नावाच्या इतरही व्यक्ती असतील, त्यांनी काहीही म्हटलेलं नाहीये, पण तुम्ही येऊन तक्रार का केली असा सवाल या ठिकाणी विचारला जातोय। त्यामुळे आता त्याच्यावरून काय उत्तर देणार प्रशांत कोरटकर तेही बघावं लागेल। आपण बघतोय मोठ्या संख्येने इथं कार्यकर्ते जमलेले आहेत, त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे आहेत आणि ते घोषणाबाजी करतानाही दिसत आहेत। तर कोल्हापूर इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आता नागपूरकडे रात्रीच रवाना झालेला आहे। प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे। उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचं हे पथक रवाना झालं आहे। प्रशांत कोरटकर यांच्या विरोधामध्ये कोल्हापूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती, कारण इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून ही तक्रार दाखल झाल्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांचं एक पथक नागपूरसाठी रवाना झालंय आणि या पथकाकडून प्रशांत कोरटकरला ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते, अटकेची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान एक पथक हे आता नागपूरसाठी रवाना झालं आहे। कोल्हापूर पोलिसांचा उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचं हे पथक असल्याची माहिती आहे।
तर इंद्रजीत सावंत यांना अर्वाच्य शब्दामध्ये शिवीगाळ केल्यानं नागपूरमधील प्रशांत कोरटकर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. नागपुरातील प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जाते. तिथे मोठ्या संख्येनं हे कार्यकर्ते जमलेले आहेत. घोषणाबाजीही ते करताना दिसत आहेत. त्यांच्या हातामध्ये काळे झेंडे आहेत. त्यामुळे आता तिथं वातावरण तापल्याचं दिसतंय आणि आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे थेट नागपूरमधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. याविषयीची अपडेट ते आपल्याला देणार आहेत. तर उदय, काय सांगाल, कशा पद्धतीचं चित्र आहे? कारण आपण बघितलं काल ही सगळी बातमी आली आणि त्याच्यानंतर कोरटकर यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार होता. त्यांना सुरक्षा दिली जाणार होती. तरी सुद्धा कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं दिसतंय. सध्या कसं चित्र आहे? फराह, खरं तर काल प्रशांत कोरटकर यांनी त्यांच्यावर झालेले सगळे आरोप जे आहेत ते नाकारले होते. मात्र मराठा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की जर हे ते प्रशांत कोरटकर नसेल ज्यांनी ती धमकी दिलेली आहे तर ते माध्यमांसमोर येऊन आपलं स्पष्टीकरण काय देत आहे. जर ते स्पष्टीकरण देत आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की जो काल फोन त्या सावंतांना केला होता तो याच प्रशांत कोरटकरांनी केला होता आणि त्यामुळे आता ते त्यांच्या घरून जे आहे ते कुठेतरी गुप्तस्थानी गेलेले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी जे आहे ते आता कोल्हापूरच्या पोलिसांचं पथक जे आहे ते नागपूरच्या दिशेनं रवाना झालेलं आहे आणि नागपूरचे पोलीस देखील जे आहे ते प्रशांत कोरटकर कुठे लपले आहेत याचा शोध घेत आहे. आपण सध्या त्यांचं मरीष नगर इथल्या निवासस्थानाच्या बाहेर आहे आणि आपण इथं पाहतो की त्यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. ACP दर्जाचे आणि PI दर्जाचे अधिकारी जे आहेत ते इथं स्वतः रात्रीपासून तळ ठोकून आहे. कालपासून प्रशांत कोरटकर यांच्या सुरक्षेमध्ये, त्यांच्या घराबाहेर सुरक्षेमध्ये जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे. 4 पोलीस जे आहेत ते त्यांच्या सुरक्षेसाठी इथं देण्यात आलेले आहेत. थोड्या वेळा आधीच आपण पाहिलं होतं की राज्यातून आलेले मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ते इथं प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर जे आहे ते नारे प्रदर्शन केलं होतं आणि पोलिसांना प्रशांत कोरटकरांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी केली होती. पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेतलेली आणि आता या सगळ्या संदर्भात तक्रार करण्यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते स्थानिक बेलतोडी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. मात्र जोपर्यंत कोरटकर यांना अटक होत नाही तोपर्यंत आपल्या आंदोलनावर जे आहे ते मराठा कार्यकर्ते ठाम आहे. त्यामुळे थोड्याच वेळात ते आंदोलन करते इथं निवासस्थानाबाहेर येतील. त्यांनी थोड्या वेळ आधी आपण पाहिलं होतं की घरात घुसण्याची मागणी जी आहे ती पोलिसांकडे केली होती. त्यांचं म्हणणं होतं की प्रशांत कोरटकरांच्या घराला बाहेरून जरी लॉक लागलं असलं तरी कोरटकर हे घरातच आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. मात्र पोलिसांनी मध्यस्थी काढली आणि त्यांच्या विरोधात आता तक्रार लिहिण्यासाठी जे आहे ते कार्यकर्ते पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहे. मात्र सध्या प्रशांत कोरटकर यांच्या घराला जे आहे ते छावणीचं स्वरूप आलेलं आहे, कारण मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त इथं तैनात करण्यात आलेला आहे. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार कोल्हापूरचं आणि नागपूरचं असं पोलीस पथक जे आहे ते संयुक्तिकरित्या आज प्रशांत कोरटकर यांना अटक करू शकतं, कारण कोल्हापूरमध्ये जे आहे ते वेगवेगळ्या कलमांतर्गत 6 गुन्हे प्रशांत कोरटकर यांच्यावर दाखल झालेले आहेत आणि ते 6ही गुन्हे जे आहेत ते नॉन बेलेबल आहेत. त्यामुळे त्यांना अटक करण्याशिवाय जो आहे तो पोलिसांकडे पर्याय असणार नाही. मात्र प्रशांत कोरटकर कुठं आहे या संदर्भात अद्याप पोलिसांना माहिती फराह मिळालेली नाहीये. निश्चितच उदय, एकूणच असं म्हणता येईल की कोल्हापूर पोलीस हे त्यांच्या मागावर आहे आणि इथले नागपूर पोलीस हे त्यांच्या सुरक्षेमध्ये असले तरी देखील जे कार्यकर्ते आहेत ते मात्र आक्रमक झाल्याचं दिसतंय. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढताना दिसतात. याविषयीची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.